नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे लगभग 4 वाजलेत. कशा सुरू माहीत आहे ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. हे गावाकडे आलो. ॲक्च्युली ही ट्रिप थोडी मोठी होती. म्हणजे केळशीतून आपण मंडणगडला गेलो, मंडणगडवरून गावी आलो. आता गावाला थोडंफार 2-4 दिवस राहिलो आहे आणि आता आज आपल्याला निघायचं आहे मुंबईला. तर गावाकडे आलो आहे तर घराचं जस्ट अपडेट घेण्यासाठी. ॲक्च्युली आता गावाकडे काम चालू आहे आपलं प्लास्टरला आधी याचं. तर सध्या अपडेट्स तर तुम्हाला लगभग सगळे माहितीच आहेत. विंडो आणि दरवाजाचे चौकट होते त्या लावून झाल्यात आणि पाठच्या पडवीपासून प्लास्टर करायचं सुरू केलेलं आहे. तर प्लास्टरचं काम आता सुरू आहे. तर जस्ट इकडे थोडंफार पेमेंट वगैरे पण करायची होती, त्यासाठी पण आलेलो. आणि त्याच्यानंतर घराचं म्हटलं अपडेट तुम्हालाही कळावा, कारण आता पुढे मी सारखं यायला जमणार नाही, कारण ऑफिसची कामं सध्या वाढलेली आहेत. तर फक्त मध्ये आपण बघूया, जेव्हा जमेल तसं शनिवार रविवार मी ट्राय करेन यायचं. कारण इकडे येऊन काही काम नाही आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्यामध्ये की अरे आता तू गावी जात नाही, आईवर सर्व आहे. तर मंडळी, घराचं काम चालू केल्यापासून म्हणजे बांध आपला खणण्यापासून तो बांध घालेपासून नंतर चिरे लावण्यापासून सगळी कामं म्हणजे स्लॅबच्या वेळेलासुद्धा मी आलेलो आहे. आणि जेव्हा गरज लागली, जेव्हा वजनाची कामं होती किंवा काय करायचं होतं, तेव्हा मी गावी हजर जातीने राहिलेलो आहे. त्यामुळं जेवढी आईची तुम्हाला काळजी वाटत असेल तेवढी मला तुमच्यापेक्षा जास्त आहे, कारण आई शेवटी माझी आहे. तर ज्या काही कमेंट्स येत आहेत चांगल्या मनाने म्हणजे काळजीने करत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की आईची काळजी घ्यावी. तर म्हणजे आता आईला गावाला काहीच काम नाही आहे सध्या तरी. प्लास्टरला आधी जर म्हटलं तर घराची ते आईचं काम नाही आहे. जे काय सिमेंट वगैरे पण आपलं मंदिरामध्ये आहे, ते मंदिरातून आणायचं काम आहे ते दादा वगैरे करतात. आणि त्याच्यानंतर इथे पण आहे. इथे असं काही खास नाही आहे. पाणी तर ऑटोमॅटिक पावसाने भरतं आहे. फक्त सकाळचे 2 हंडे आणायचे असतात पिण्यासाठी पाणी, ते तेवढं आई आणते. बाकी सगळं काम आहे ते व्यवस्थितरित्या होतं आहे. जेवढं आईला जमतं आहे तेवढं काम ती करतच राहणार. आपण बोललो जरी आईला काही काम नाही, छोटं मोठे काम करत असते. पण घराकडे शक्यतो आता कमी असते, कारण घराकडे काही कामच नाही आहे. प्लास्टर आणि लादीमध्ये ती काय मदत करणार, मलाच काय म्हणजे मी नाही करू शकत, आई काय करणार आहे. कारण या कामात कारागिरांशिवाय काय जमत नाही कोणी. त्यामुळं तुमची काळजीचं स्वागत आहे नक्कीच, पण आईची काळजी घेते म्हणजे. त्यामुळे आत्ता जास्त येणं काय होत नाही आहे. मध्ये जेव्हा गरज वाटायची त्यावेळेस मी गावी होतो. म्हणजे लाकडांच्या अरेंजमेंटपासून ते सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. वरती कागद टाकायचं. कागद टाकण्याचं पण कारण असं की आपल्याला प्लास्टर करायचं आहे. तर प्लास्टर करताना वरून जे पाणी येतं ते भिंतीला लागू नये त्यासाठी आपण वरतून कागद टाकला आहे. आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे तो मनातून विषय काढा की मी काय आईची काळजी घेत नाही वगैरे, असं काही नाही आहे. हे घर बांधतो आहे ते खास आईसाठी बांधतो आहे. म्हणजे जुन्या घरात काय आम्ही कष्ट घेतलेले ते जो त्या घरात राहतो ना त्याला माहिती आहे. ही खालची बाजू असायची, म्हणजे आमचं मातीचं घर असल्यामुळे रोज दरवर्षी प्लास्टिक बांधावं लागायचं. इथे दरवाजा इथेच होता आपला जुना पण. तर या दरवाजाच्या पाशी आपल्याला दरवर्षी प्लास्टिक मारायला लागायचं, कारण अशी पडवी किंवा असं काही छत वगैरे पुढे नव्हतं. आणि त्याच्यानंतर वाळवी आली, उंदीर, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या. प्रत्येक गोष्ट तर एक्सप्लेन नाही देऊ शकत. त्या सगळ्या गोष्टींपासून आराम मिळावा, आता पुढचं आयुष्य तरी आईला थोडं आरामात राहावं म्हणून आपण हे घर बांधतो आहे. आणि गावाला घर किंवा मुंबईला घर हे सगळं दोन्ही ऑप्शन असताना ऑफिसचं मॅनेज करत असताना मला पहिला प्रेफरन्स हे गावच्या घराचा वाटला. कारण आईला मुंबईला जमत नाही, आणि मुंबईला जमत नाही त्या कारणाने मग गावचं घर झालं की आई पण व्यवस्थित राहील, माझं पण येणं जाणं जरा जास्त वाढेल. त्या कारणाने हे सगळं आपण गावच्या घराचं करतो आहे. तर असं म्हणजे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण जस्ट एक्सप्लेनेशन थोडंफार द्यावं वाटलं. प्रत्येक वेळेला काय तुम्हाला समजावू शकत नाही. आणि इकडे पावसाने हजेरी लावले, पाऊस पडतो आहे छान असा. तर मुंबईला जायच्या अगोदर घराचं अपडेट मंडळी असं आहे. हे तर सगळं तुम्हाला माहिती आहे. आपली पुढची पाठची पडवी झालेली आहे आणि सर्व दरवाजांना आणि विंडोला अशा चौकटी लागलेल्या आहेत. आता याचं पुढच्या वेळेस येईल ना तेव्हा कारागीर बोलवायचे आहे, त्याचं स्लायडिंगचं वगैरे माप वगैरे न्यायला, दरवाजाचं आणि ह्याचं हे माप वगैरे भेटलं की ते पुढचं काम पण सुरू होईल. त्याच्यानंतर आत्ता आपली जी सुरुवात झालेली पाठच्या पडवीने, आज रविवार असल्यामुळं काम बंद आहे. तर ह्या पाठच्या पडवीचं इकडे प्लास्टर दिसतं का तुम्हाला, हे प्लास्टर झालेलं आहे. या बाजूला इकडे टाईल्स लावायचे, त्यामुळे इकडे रफ प्लास्टर केलेलं आहे. खालच्या बाजूला पूर्ण प्लास्टर केलेलं आहे.
आणि अंधार आहे कारण या बाजूला कागद मारला आहे, भिंती भिजू नये या कारणाने. आणि आपली पाठची बाजू, पाठच्या बाजूला पण इकडे 2-2 फाड्या लावून घेतल्या आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितले होते की 2-2 फाड्या आपल्याला लावायच्या आहेत. आणि ही बाजू आपण बंद करतो आहे, म्हणजे पाठच्या बाजूस एकच एक्झिट ठेवतो आहे. इथे बऱ्याच जणांचं कमेंट्स पण आलेल्या की 2-2 एक्झिट नको, आणि ते नंतर मलाही पटतं आहे. कारण कसं इकडे आपण चूल करणार तेव्हा इकडे काहीतरी सामान वगैरे ठेवता येईल या कोपऱ्यामध्ये. जर हे पण एक्झिट राहिलं ना तर इथे जागाच उरणार नाही, त्या कारणाने ही एक्झिट आपण बंद करतो. इथे फाड्या लावून आहे ना हे पण प्लास्टर वगैरे करायचं आहे, तर ती एक सजेशन चांगली आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात, बरेच जण इथे येऊन भेटतात, बरेच जण फोनवर बोलतात, तर प्रत्येकाचं सजेशन मी नक्की ऐकतो आणि ज्या ज्या गोष्टी पटतात त्या गोष्टी मी करत असतो. जेणेकरून कसं आहे म्हणजे माहिती आहे, प्रत्येकाचा अनुभव असतो, त्या अनुभवावरून प्रत्येकाने आपल्या 4 गोष्टी सांगतो. तर ऐकणं हे तुमचं काम आहे, प्रत्येकाच्या गोष्टी ऐकाव्यात आणि अनुभवावरूनच माणूस शिकतो. त्यामुळे जे काही अनुभवाने लोक सांगतात नाही तर थोडाफार तरी ऐकावं, त्या गोष्टी अंमलात आणाव्या. बाकी तर तुम्ही तुमच्या मनाचे राजे आहे. आणि इकडे पाठचा जो भाग आहे तो सध्या असा अस्तव्यस्त पडलेला आहे. आता हे जेव्हा काम होईल त्याच्यानंतर मग इकडे राहायला येऊ तेव्हा हळूहळू एक आवरावर होईल. आता कसं इकडे जर चूल पेटली ना तर थोडीफार लाकडं वगैरे पण इथे ठेवता येतील, जेणेकरून ती सावलीत राहतील. आता यावर्षी काय झालं आहे, लाकडांचं आमचं काही नियोजनच नाही. याच्या खाली लाकडं आहेत, तिकडे थोडी कागदाखाली लाकडं आहेत, म्हणजे अशी खोप अशी खास म्हणजे जागाच उरली नव्हती. खोपीचा हा एक ऑप्शन होता, किंवा आमची जी लाकडं असायची ती पुढच्या बाजूस असायची. तर पुढच्या बाजूस ॲक्च्युली आता सध्या मातीचा डोंगर आहे, त्यामुळे मग लाकडाचा ऑप्शन नव्हता. ती लाकडं थोडी अस्तव्यस्त पडलेली आहेत. तर आता 2 काय 3 महिने जे आहेत पावसाचे ते आपल्याला थोडे मॅनेज करावे लागणार आहेत. लाकडं जर आपण इथं ठेवली ना, म्हणजे हे सगळं आता ह्याला आपण कोबा करणार आहे, तो कोबा वगैरे झाला की लाकडं इथे ठेवली की मग आपल्याला व्यवस्थित ते सुकी लाकडं चुलीला लावता येतील. असं म्हणजे सगळं आहे. तर आता घराकडे आलो आहे, म्हटलं तुम्हाला अपडेट द्यावा. तर आज रात्री आपण म्हणजे संध्याकाळी 7:05 गाडी आहे साखरपा अर्नाळा. मला वाटतं ती गाडी आता देवडे साखरपा अर्नाळा अशी झाले वाटतं, म्हणजे बुकिंग करताना असं समजलं. बाकी आता संगमेश्वरला गेलो ना की आपण त्या कंडक्टर दादा असतील त्यांनाच विचारूया, त्यांना बरोबर माहिती असेल. तर कारण बुकिंग करताना साखरपा अर्नाळा गाडी कॅन्सल झाली, दाखवत नव्हती तिथं, पण त्याच टायमिंगला देवडे साखरपा अर्नाळा दाखवत होती. मला वाटतं ती साखरपावरून तो रूट थोडा एक्सटेंड केला असेल देवडेपर्यंत, आणि कारण पुढे गावं आहेत बरीचशी, त्या गावांसाठी ती गाडी एक्सटेंड केली असेल. तर गाडी आपली तीच आहे 1+1 खालची सीटी आपण बुकिंग केलेली आहे. नंबर आता आठवत नाही, पहिलं 2-3 नंबरपैकीच नंबर आहे. तर निवांतमध्ये जायचं आहे. या गाडीला आहे ना म्हणजे MSRTCच्या ज्या बऱ्याचशा गाड्या आहेत व्हाईटवाल्या स्लीपर आणि सीटर, तर त्यांचा प्रॉब्लेम थोडासा आहे. जे वरच्या स्लीपर आहेत ना थोडासा कंजक्टेड आहे, एवढं काय कम्फर्टेबल नाही आहे. त्यामुळे तुम्हाला पण मी सजेस्ट करेन की शक्यतो सिटिंगवाली अरेंजमेंट करा, सिटिंगवाली बुकिंग करा. तर बुकिंग आपली झालेली आहे, सगळं झालं आहे. संध्याकाळी 6 वाजता निघायचं आहे कृष्णादाच्या रिक्षातून. पावसाने आज एवढा माहोल ठेवला आहे, तर मला वाटतं संगमेश्वर पट्ट्याला जास्त पाऊस पडतो आहे. आपल्या नेवळीकडे एवढा पाऊस नाही आहे, तो संगमेश्वरला खाली पाऊस असा दिसतो आहे, भरपूर पडतो आहे. तर ते आता संगमेश्वरला गेल्यावरतीच समजेल. तर चला मंडळी, आवरावर तर तशी केले, आता घरात जाऊया, बाकीची छोटी मोठी आवरावर करतो आणि मग निघूया. आणि एक मंडळी, गावाला जे काय बांधकामाला पाणी लागतं त्याची काय आता कमी नाही पावसामुळं. पावसाळ्यात जे बांधकाम करतो ना त्याला हा एक प्लस पॉईंट आहे की पाण्याची कमी नसते. हे पाणी साधारण आपल्याला 1000 रुपये देतो तेव्हा 1200 लिटर किंवा एक टँकर मिळतो. तर आता हे पाणी निसर्ग आपल्याला फ्रीमध्ये देतो आहे, तो हा एक थोडासा प्लस पॉईंट आहे. पाणीच पाणी झालं आहे सगळीकडे, पाऊसच तेवढा पडतो आहे. आकाश बघाल ना, म्हणजे सगळा एरिया सगळा निसर्ग आहे तो पांढरा पांढरा आहे, म्हणजे उन्हाळा आहे वातावरण, पण पाऊस पडतो आहे. त्याच्यावरून समजतं की पावसाचा काही जोर नाही आहे, 5-10 मिनटात जाईल पाऊस. जेव्हा काळं काळं पूर्ण असतं ना तेव्हा कसं तो पाऊस थांबत नाही. आता हा पाऊस थांबणार. आई इथं आले आकाकडे, पाऊस बघा केवढा आहे, गलीला पाणी आलं आहे, नदी झाली आहे, नदी झाली एकदम, एवढं पाणी आहे बघा.
आता हा एवढासा 5 मिनिटाचा पाऊस, अजून जर थोडा पडला असता ना तर भरपूर पाणी असतं इकडे. आता काही चढणीचे मासे चढणार नाही, मोसम संपला. नाही तर असं पाऊस पडला की आम्ही पळालो पहिल्या पावसात नदीवर. वेगळा माहोल असतो, वेगळी मजा असते. घराकडे आलो आहे मंडळी. आत्ता इथून येता येता केवढा मोठा पाऊस होता बघा, आता पूर्ण गेला आहे. असं हे गावाकडचं पावसाचं वातावरण आहे सध्या. सह्याद्री पण मोकळी झाली, ढग आहेत पण मोकळं आहे वातावरण. बघा पांढरं पांढरं दिसतंय तुम्हाला, एकदम ब्लॅकिश नाही. वरती ढग आहेत, ते ढग असे काय पाऊस मोठा पडत नाही आहे अजून. येऊन जाऊन पाऊस आहे. असं छान वातावरण कसलं झालं आहे बघा. इथून असा क्लिक जरी काढलात ना तरी असं मस्त वाटतंय. चला थोडी आता आवरावर करतो, मग निघूया. तर 4:30 वगैरे वाजले, वेळ आहे अजून, पण आवरावर केली बरी आहे. छोटी मोठी गोष्ट राहिली ना मग परत राहून जाते इकडे. चला मंडळी घराकडे आलो आहे, फ्रेश वगैरे व्हायचं आहे. पॅकिंग वगैरे चालू होती, तेवढ्यात थोडी एडिटिंग पण बाकी होती. तर एडिटिंगला आता फाईल एक्सपोर्टला टाकले. तर आता आईने चहा दिला आहे, चहा पिऊया मस्त फ्रेश वगैरे होतो, मग निघूया. चला मंडळी मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. आणि मुंबईला निघायच्या अगोदर आपण ॲक्च्युली घरात जेवतो, ढाब्यावर शक्य तुम्ही जेवण करत नाही. तर आता जेवलो की डायरेक्ट सकाळी काय नाश्ता करेन, तो नाश्ता. तर आता खास गावाकडचं चिकन आणि तांदळाची भाकरी वगैरे खातो आहे. खाऊन मग परतीचा प्रवास आहे आपला मुंबईचा, तो चालू करूया. कृष्णाची रिक्षा आहे, 6 वाजता आपल्याला इथून निघायचं आहे. तर इकडे म्हणजे चिकन, तांदळाची भाकरी, कलेजी आणि भात. तर रस्सा वगैरे आपण नंतर घेऊ. असं मस्त जेवण घेतो आणि मग निघूया. जेवण वगैरे आवरलं मंडळी, निघायला अजून वेळ आहे. आता 5:45 वाजले, 15-20 मिनटामध्ये आपण निघू. पण पावसाने परत सुरुवात केली आहे. जाताना जरा पाऊस नसता तर बरं झालं असतं, पण पडतोय, मजबूत पडतोय पाऊस. आणि हा रिमझिम पाऊस आहे ना, जाण्यातला नसतो. दिवसभर थोडासा येतोय ना, सरीवरचा पाऊस येतो आहे. हा पाऊस असा जरा जोरदारच वाटतो आहे. बघूया, टाईम आहे अजून निघायला, 5:45 वाजलेत. ऊन आणि पाऊस एकत्र आहे. याच्या संध्याकाळचं ऊन आहे आणि बघा 5:45 सूर्यास्ताची वेळ आहे. तर इथून आपल्याला डायरेक्ट डोंगर दिसत नाही, आपल्या घराकडून डायरेक्ट दिसतात. आणि अशा वेळी हा पाऊस पडतो आहे. एकदम ऊन पण नाही आणि एकदम पाऊस पण नाही, मधलाच काहीतरी आहे. वातावरण बघा कसं झालं आहे, मोकळं वातावरण आहे. समोर तिकडे सूर्यदेव अजून तिकडे वरती आहेत, थोडंसं दर्शन होत आहे. चला मंडळी निघूया. आज मला थोडासा उशीर, म्हणजे 6:05 झाले. तर मला वाटतं कृष्णादा आला असेल आज. दरवेळेस मी लवकर जातो आणि कृष्णादा पाठवून येतो. पाऊस ॲक्च्युली पडत होता ना, तर थोड्या वेळ थांबलेलं, म्हटलं भिजत कशाला जायचं. चला, पावसाने गावाकडं तर छान वातावरण केलं आहे. असंच पाऊस आहे ना रोज पडू दे, म्हणजे लावणी लवकरात लवकर होईल. लावणी बरीच बाकी अजून गावाला. चला काय थांबतोस ना, 4-5 दिवस थांब आणि मग ये आरामात. हां भाज्या बिज्या जमाव आणि मग पालाभाजी द्यायला पाहिजे, तू काढून घे. तुम्ही का आणली होती? आणली हे आजन आणली ती भाजी. एवढा गोण भरून भाजी आणला नाही. ढाण्या त्याच्या कुरणात नाही होय काय ढाण्याची. हा ढाण्याची खाली आता यंदा नाही रे, कुठं खाली असते आमच्या कुरणाकडं, सपाटास तिकडं असते. प्लास्टिक कुठं आहे? बॅग आहे ना, ती काय सेपरेट पण नाही, चालेल. त्यातली पाला पाहिजे तर घे, तुला काढून यान वरण. ही पिशवी आहे ना सेपरेट, मग चालेल. पालाभाजी पाहिजे तर पालाभाजी बनवेल नाही बनवेल, आलूवडी बनवेल. बंटीसाठी खास भाजी दिलेली आहे. मला वाटतं सकाळीच पोहोचवली तर बरं होईल. त्याला सकाळीच बोलावतो. चालेल, चला चला, बाय बाय. हा करतो, सकाळच करतो. गेल्या लागले ना. हो लागलं. चल या. हा चल, आज लवकर आलास. आंघोळ केली मग 4:30 आलो. 5:30 नाही 6:15 गाडी इथंच लावतो. खाली कशाला आणि परत त्या कपड्यांना काढायला. होय, आंघोळ केली आपलं बसतो.
हे बघ समोर, हा रे लांडोर आहेत. मोरं बघा, 3 मोरं आहेत समोर, दिसतंय का? लांडोर आहेत की मोर आहेत रे? लांडोर आहे. लांडोर शेपटा नाही, लांडोर आहेत ना? होय. हां, 3 आहेत. संगमेश्वरला बरोबर 7 वाजता आलो आहे. ही देवरुख गाडी निघाली. समोर गाडी आली चिपळूण रत्नागिरी. आपल्या गाडीचा टायमिंग आहे 7 वाजून 5 मिनटं, पण ते काय येणार नाही वेळेवर, थांबायला लागेल. 7:30 पर्यंत वगैरे येईल. बघूया आज वेळेवर येते का. कृष्णाचा थांबलेला, पण आता चहा पिऊन जा बोललो आहे, कारण गाडीला काय टायमिंग नाही ना. चल ओके बाय. हॅपी जर्नी. होय होय, जा सावकाश. विचारलं सांग. होय होय, आता येऊ मध्येच आलो तर राऊंड मारू सर्व. आता गणपतीलाच वाटतं, सर्वांना आता गणपतीलाच घेऊन येईन वाटतं. हां असं आहे. आता फेरी आहे का माझी होय, आले लगेच गणपती. इकडे सगळा चिखल झाला आहे मुंबई गोवा हायवेमुळं. मुंबई गोवा हायवेचं काम इकडे सुरू आहे. हा ब्रिज जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत सगळं संगमेश्वरमध्ये हाल आहेत. बघूया गाडी कधी येते, वाट बघत बसावं लागणार आहे, कारण टायमिंगला गाड्या नाहीत, उशीर होतो. बसूया, बसायला तरी आता व्यवस्थित आहे. ते पण तुटलं, बनवलं कधी तुटलं कधी काय माहिती. 7:30 वाजायला आलेत. आज गाडी माहिती नाही कुठे अडकलं आहे, जरा जास्त उशीर होणार आहे वाटतं. ही गाडी आली आहे खेड रत्नागिरी. 8 वाजून 25 मिनटं झालेत, अजून आपली काही गाडी आली नाही आहे. इकडे देवडी या बाजूला इकडे देवडे बोरिवली गाडी आले, आणि इकडे आत्ता आली ही राजापूर बोरिवली. सगळ्या गाड्या पॅक आहेत, आणि बरेच जण जे लाईव्ह जातात ना त्यांचे वांदे झालेत. ओ बाजूला बोरिवली गाड्या सगळ्या पॅक आहेत. माणसाने जायचं कसं? बिना रिझर्वेशनवाल्यांसाठी एक पण गाडी नाही आहे. आणि मधला दिवस आहे असं नाही काय, पाठून एक कोणते तरी आले. सगळ्या गाड्या एकदम पॅक आहेत, म्हणजे मला वाटतं इथे 15-20 जणं तरी आहेत, किंवा जास्त पण लोक पकडा. त्या कंडक्टर ड्रायव्हर सांगतात की गाड्या पॅक आहेत. आणि आपली गाडी रिझर्वेशनवाली आपली अजून आली नाही आहे. ती कधी येते काय माहिती. अर्नाळा गाडी सोळजाई पुणे स्टेशन, पुणे देवरुख संगमेश्वर चिपळूण सातारा स्वारगेट पुणे स्टेशन. बऱ्याचशा गाड्या तर येत आहेत, पण आता हे बिना रिझर्वेशनवाले मला वाटतं आज राहणार आहेत. ही कोणती बोरिवली आहे? पाचल. गाड्या बोरिवलीच्या बऱ्याच आहेत, पण सगळ्या पॅक आहेत. पाचल, सौंदळ, ओणी, लांजा, पाली, चिपळूण, महाड, पनवेल, सायन, बोरिवली. चला येतो. हो गाडी आली. ठीक आहे, समोर विरार. होय होय, वरती स्लीपर आहे, खाली सिटिंग आहे. सिटिंगमध्ये बरं वाटतं जरा. चला सावकाश जावा. हां कुठे गेले? तिकडे आहेत काय? ओके, 9:15 वाजलेत. फायनली गाडी आली, 2 तास उशिरा. ठीक आहे, आले ते महत्त्वाचं. येते गाडी, दुसरी येते की काय करताय? अरे बापरे, वेळ जाईल ना? ओ मास्तर, वेळ जाईल ना, आतमध्ये जाऊ. 9:15 वाजता गाडी आली खरी, पण ते म्हणतात पिकअपच घेत ना गाडी झाले ब्रेकडाऊन. तर काय गाडी चेंज करणार आहेत वाटतं. कठीण आहे. MSRTCच्या कंप्लेंट करून थकलो आहे, पण काय फरक पडत नाही. इश्यूवर इश्यू चालू आहेत. कधी हे सगळं सॉल्व होईल ते काय माहिती नाही. नेहमीचंच झालं आहे, गाड्या उशिरा तर उशिरा, त्याच्यानंतर परत ह्या ब्रेकडाऊनचे इश्यू भरपूरच आहेत. इकडे गाडी आले, कुठली आहे? मुंबई सेंट्रल. विजयदुर्ग, वाडा, नाडण, तरळे, राजापूर, चिपळूण, महाड, पनवेल आणि मुंबई सेंट्रल. गाड्या एकतर पॅक आहे सगळ्या. त्याच्यामध्ये आपले आले ती पण अशी ब्रेकडाऊनवाली. आता म्हणतात देवरू करून गाडी मागवली आहे, म्हणजे मला वाटतं आता 10-10:30 नक्की इथून सुटताना. उशीर होणार घरी जायला. साधारण आपल्याला 7 वगैरे वाजतील. जी की गाडी साधारणतः टायमिंगला 7:30 वाजता जरी आली ना, तरी 4:30-5 पर्यंत तरी आपण नालासोपाराला पोचतो. पण आज सगळं कठीण वाटतं आहे. तुम्ही कुठून बसलात?
देवरुख करून त्याच्यामध्ये ही गाडी साखरपाशी तेवढे केले कधीपासून गेले ते आता काल बुकिंग करताना बघितलं टायमिंग पाहिजे ना काहीतरी टायमिंग नाही आहे बघा 7:05ची गाडी इथली 9:15 वाजता आली 8 8:30ला आली असेल दुसरी दिली दुसरी पण खराब पुढे चढले इथे संगमेश्वर देवरुख इथे याला तासभर मंदिराचा घाट चढली नाही आता हा कोसूनचा घाट चढले गाडी फिरवत येते गाडी फिरून नेत आहेत परत नेत आहेत बोलतात फिरवतील सामान तिथे मग उतरून ठेवायला तुम्हाला बरं पडेल आता पार्किंगला गाडी लागते कशासाठी माहीत आहे का फक्त सामान उतरण्यासाठी सामान तिकडे उतरवणार आता हे म्हणतात की ही गाडी जाणार परत देवरुखला घेऊन दुसरी गाडी घेऊन येणार म्हणजे तिकडून गाडी पाठवण्यासाठी यांच्याकडे माणसं नाहीत बोलतात म्हणजे ड्रायव्हर कंडक्टर तरी किती मॅनेज करणार आहेत कठीण आहे सगळं मनमानी कारभार चालला आहे एस टी महामंडळ म्हणजे ही गाडी देवरुखला जातात म्हणतात तिला पिकअप नाही मिळत आहे ती चढेल की नाही ती पण नाही माहिती आहे देवरुखला जायला इथून 1 तास रिटर्न गाडी यायला 1 तास आणि तिथं मॅनेजमेंट करायला 1 तास 12 साडेबारा वाटतं का वाजेल गाडी येता येता माणसांची किती हालत बघा आता ही गाडी असं नाही की पहिलीच ब्रेकडाऊन झाली देवरुखला एक गाडी ब्रेकडाऊन झालेली त्याच्यानंतर दुसरी गाडी ब्रेकडाऊन ही संगमेश्वरला परत झाली हे काय प्रकारच्या गाड्या देतात ते काय माहिती मेंटेनन्स होतो की नाही एक गाडी ब्रेकडाऊन समजू शकतो ह्या 2 गाड्या ब्रेकडाऊन देवडेवरून निघाली देवरुखला बंद झाली देवरुखवरून दुसरी दिली ती आता संगमेश्वरला बंद झाली आता हे कारणं सांगतायत की देवरुखवरून कोणी ड्रायव्हर नाही आहे गाडी इकडे आणायला दुसरी आता हे ड्रायव्हर जाणार देवरुखला ही गाडी घेऊन कशी तरी त्याच्यानंतर दुसरी गाडी घेऊन येणार ड्रायव्हर कंडक्टरला पण कधी बोलून काय फायदा नसतो कारण त्यांच्या हातात पण काय नाही उरलं आहे सगळा मनमानी कारभार आता किती वेळा यावर व्हिडिओ झाल्या काय झालं तरी काय फरक पडत नाही नेहमीच असंच चाललं आहे टायमिंगचं तर काय व्हॅल्यूच नाही त्याच्यानंतर हे जेव्हा इश्यू होतात ना तेव्हा सगळं मिसमॅनेजमेंट ही गाडी घेत नाही पिकअप तर ती चढणला आता देवरुखला जायला घाट आहे त्या घाटाने गाडी जाईल की नाही ते पण माहिती पडत नाही कसे नेणार आहेत देव जाणे 10:30 वाजलेत 10:30 वाजता ही आपली गाडी निघाली आता देवरुखला कशासाठी तर दुसरी गाडी आणण्यासाठी जाईल की नाही ती पण गॅरंटी नाही कारण ही इथे पाठच्या चढणमध्ये ना चढत नव्हती आता हा कोसुमचा फाटा आहे मोठा जो कोसुमचा चढ आहे तो कोसुमच्या चढात कशी चढणार आहे कशी नेणार आहे ते दादा देव जाणे कुठे मध्ये अडकले तर मग बोंबलला देवरुख डेपोला कारणं काय सांगतात तर आमच्याकडे मॅन पॉवर नाही आहे इकडे गाडी आणण्यासाठी आता काय लेवलचं मॅनेजमेंट आहे देव जाणे यांच्याकडे एक्स्ट्रा ड्रायव्हर पण नाही वाटतं बघूया आता आपल्यातच काय नाही वाट बघण्याशिवाय एवढी माणसं इथं सगळी खोळंबलेली आहेत बघूया किती वाजता गाडी येते काय येते सगळेजण वाट बघत आहेत आता आणि ही दुसरी गाडी बंद पडली आता नवीन गाडी आणणार आहे ती कसली आणणार आहे देव जाणे रेल्वे स्टेशनला जाणारी गाडी खचाखच भरलेली आहे म्हणजे आज ट्रेनला पण भयानक गर्दी असणार आहे त्यातल्या त्यात घाई करून 10:40 गाडी आलेली आहे चला चला अर्नाळा होय होय याच गाडीला चला वैतागून फायनली गाडी आली लाईनमध्ये चढा स्लीपर गाडीच आणले ते बरं झालं म्हणजे कसं सगळ्यांना बसायला व्यवस्थित भेटेल आरवलीला गाडी थांबेल परत अर्धा पाऊण तास बाबून कोणती आहे का गाडी हो सकाळ
सीट नंबर 12 नंबर कुठं आहे? फायनली गाडी आली आहे. ही सीटर असते खाली आणि वरच्या बाजूला स्लीपर, अशी अरेंजमेंट आहे आपली. 12 नंबरची सीट आहे इथे आपली. चला फायनली गाडी आता 11:15 वाजलेत. एक 5-1 मिनटात तरी सुटेल, त्याच्यानंतर मग प्रवासाला सुरुवात होईल. कचाकच भरलेली गाडी आहे. हां चेक करा नाही परत राहून जाईल कोणतरी. 12-13 नंबर. हां 12 आलाय. 4 पुढे. हां 13 नंबर कोण आहे? चला फायनली 10:50 आपला प्रवास सुरू झाला आहे. असा तसा कसा झाला आहे. चला गणपती बाप्पा मोरया. 11:20 झालेत. गाडी जेवणासाठी लगेच थांबले. हा रेग्युलर ॲक्च्युली रुटीन म्हटल्यावर गाडी जेवणासाठी थांबणारच. बऱ्याचशा इकडे ट्रॅव्हल्स लागलेत. या बाजूला रामेश्वर आहे, श्रेयस आहे, साई रत्ना, औदुंबर एक निघाली आता. बऱ्याच ट्रॅव्हल्स आहेत. कसं रात्री ट्रॅव्हल्स शक्यतो तिथे आरवलीला बऱ्याच ठिकाणी थांबतात एकत्रच. डॉल्फिन पण आहे तिकडे पलीकडं, विमलेश्वर आहे, तर बऱ्याचशा गाड्या आहेत. आणि इकडे आपली ही लालपरी. चला जेवण तर आपण घरातून उरकून आलो आहे, तर निवांत आरामात प्रवास पुढचा करूया. 12ला 5 मिनटं आहेत. आपण निघालो आहे आरवलीवरून. जेवण वगैरे सर्वांचं झालं आहे. पुढच्या प्रवासाला सुरुवात. 12:20 झालेत. चिपळूणला आलो आहे. गाडी आता पटापट नेली तर लवकर जाईल ना, असं नाही आहे. चला मंडळी, रात्रभर काही शूट केला नाही आहे. सकाळचे 5:10 झालेत. आपण आलो आहे पनवेलला. पाऊस आहे मध्ये मध्ये रिमझिम. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी गाडी खेचली. सकाळचे 7:40 झालेत. आपण आहोत आता गावराईपाडा, म्हणजे नालासोपारा ईस्टला आहे. आणि सकाळी आपण जेव्हा येतो ना, सकाळी कसं विदाऊट ट्रॅफिकचं येतो, तर इकडे मजबूत ट्रॅफिक आहे. 7:40 आता इथे झालेत. नालासोपारा डेपोला जायला किती वाजतील बघायला लागेल. त्यात आपण बऱ्यापैकी चांगले लवकर आलो आहे, पण आता इकडे ट्रॅफिक लागलं आहे तर प्रॉब्लेम आहे. 8:10 झाली. चला धन्यवाद. चला फायनली पोचलेलं आहे नालासोपारामध्ये. रिक्षा बघूया मिळते का. पाऊस रिमझिम आहे की हाय बऱ्यापैकी? अच्छा, 10-15 मिनिट चिखल करून टाकत असेल. हाय अवनीसोबत कोण आहे? कोण आहे ही सोबत? मम्मी आणि पप्पा. आणि ही कोण हातात कोण आहे तुझ्या? बार्बी डॉल. अवनी कुठे जाते? तू कुठे जाते? फोन मध्ये. आणि पप्पा कुठे जातात? ऑफिसला. हां, तर चला मंडळी, आलेलो आहे मुंबईला फायनली. उशीर झाला बराच, त्या मानाने गाडी बऱ्यापैकी लवकर आली. तर हा एकदम खतरनाक प्रवास होत आहे सध्या. गर्दीचे प्रवास असतात, गर्दी नसेल जर बुकिंग भेटली तर MSRTCचे इश्यू, MSRTCचा मेंटेनन्सचे बरेचसे इश्यू आहेत. बऱ्याच वेळेला व्हिडिओ पण केला पण काही फरक पडत नाही. बऱ्याचशा गाड्या ह्या एकदम डबघाईला आल्यात, म्हणजे त्याचा काय मेंटेनन्स होतो की नाही ते पण माहिती नाही. म्हणजे यावेळेस तर कहर झाला. देवरुखला एक गाडी बंद, संगमेश्वरला दुसरी गाडी बंद, आता तिसरी गाडी पण येईल की नाही भीती वाटत होती, पण आली व्यवस्थित. चला फायनल मुंबईला आलो आहे. नाव नाही मुंबईला आलो. पाऊस पडतोय? नाही पडत, कमी पाऊस आहे इकडे, अजून एवढा नाही आहे. तर गावाला ॲक्च्युअली लावणीचे थोडे इश्यू आहेत, पण पाऊस आता पडतो आहे. लावण्या लगभग झाल्याच. तर चला मंडळी, आता मुंबईला आलो आहे. ऑफिसचे कामं वगैरे आवरूया. तर थोडे दिवस आपण गावी नाही जाणार आहे, कारण कामं ते आहे श्यामदादा मॅनेज करतो आहे. एकदा लादी लावायचं वगैरे चालू झालं की जाईन परत. आता प्लास्टरला तर नाही जाणार आहे.
तर चला मंडळी, पती बाप्पा गणपती बाप्पा होया मंगलमूर्ती होया देर मामा की जय. लागेल हात तिचा खाली घे. हां, चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा ओव्हरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय इवो बाबी बाय बाय बाय. बारबी करते बाय बाय. बाय बाय. सी यू. सी यू. काळजी घ्या. काळजी घ्या. ओके बाय.